नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. तर आज मी दिवाळी स्पेशल काय बनवणार आहे, तर आज मी बनवणार आहे गुळाच्या करंज्या. तर करंज्या बनवण्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे तर बघा. मी घेतलेला आहे इथे असा बारीक 0 साईजचा रवा घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे गूळ घेतलेला आहे. गूळ असं छान बारीक चिरून घेतलेला आहे. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आहे ना, इथे मी घेतलं आहे तीळ आणि खसखस. हे छान भाजलं मी चांगलं खरपूस आणि मिक्सरला थोडंसं एक राऊंड केलेलं आहे. म्हणजे असं बंद चालू करून फक्त तोडलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथे मी घेतलेलं आहे काळ्या पाटीचं खोबरं. हे खोबरं छान असं मी बारीक किसून घेतलेलं आहे. आणि इथे मी घेतलेले आहे आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट आणि वेलची आणि जायफळची पावडर घेतलेली आहे. आणि आपल्याला हे भाजण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे तूप. आता मस्त तूप टाकून कढईमध्ये हे सगळं छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आता कढई आपली तापलेली आहे. आता कढई छान तापलेली आहे आणि खोबरं मी छान असं लालसर कलर येईपर्यंत छान ते भाजून घ्यायचं. म्हणजे खोबरं व्यवस्थित भाजलं की आपल्या करंज्या व्यवस्थित टिकतात. पण आपल्याला हव्या तशा, म्हणजे कधी राहिल्या 15 दिवस महिनाभर तर आपण त्या खाऊ शकतो, खराब होत नाही. म्हणून खोबरं व्यवस्थित आपण छान असं भाजून घ्यायचं. गुळाच्या करंज्या आहे ना, ह्या साखरेच्या करंज्यापेक्षा खायला जास्त टेस्टी लागतात. आणि कधी आपल्याला साखरेच्या पण बनवायच्या असेल ना, सेम अशीच सगळं करायचं. आणि गुळाऐवजी आपण पिठी साखर वापरायची. पिठी साखर नसेल तर जाडी साखर मिक्सरला बारीक करायची. हे बघा, असं छान असं लालसर असं भाजून घ्यायचं. आता याला आपण ना थंड व्हायला मी साईडला ठेवून देते. असं छान मी लालसर सगळं भाजून घेतलेलं आहे बघा. आणि व्यवस्थित याला आहे ना थोडंसं असं छान तूप लावून घ्यायचं सगळ्या कढईला. आणि रवा त्याच्यामध्ये आपण भाजून घेऊया. आता मी करंजीसाठी पीठ मळायला घेतलेलं आहे. त्याच्यासाठी मी हा मैदा चांगला गाळून घेतलेला आहे चाळणीने. आता याच्यामध्ये मी टाकत आहे रवा. कारण रवा टाकला की आपल्या करंज्या एकदम खुसखुशीत येतात. म्हणून थोडासा रवा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. आणि चवीप्रमाणे टाकणार आहे मीठ. असं चवीप्रमाणे व्यवस्थित मीठ टाकून घ्यायचं आपल्याला हवं तसं. आणि हा टाकायचा आहे तुपाचं मी कडकडीत मोहन केलेलं आहे. हे मोहन याच्यावरती असं टाकून देते. आणि याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि पाणी टाकून जसं आपण चपातीला गोळा मळतो ना, त्या पद्धतीने हे सगळं मी आता मळून घेणार आहे. याने करंजी खूप अशी खुसखुशीत होते. आणि रव्यामुळे एकदम असा क्रिस्पीपणा खूप छान येतो करंजीमध्ये. आता असं पाणी टाकून हे व्यवस्थित मळून घेते पीठ. हे आता पीठ आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे. आणि त्याला छान असं सॉफ्ट करून घ्यायचं. याला जेवढं आपण मळतो, जेवढं पीठ आपलं सॉफ्ट होणार ना, तेवढे आपल्या करंज्या एकदम खुसखुशीत होणार.
आणि आता याला आहे ना मी जरा 10-15 मिनिटं आहे ना साईडला ठेवून देते, म्हणजे हे छान मुरेल. आता हे मिश्रण आपलं छान असं थंड झालेलं आहे आणि याला ना ह्या ज्या अशा गठोळ्या झालेल्या आहेत ना गव्हाच्या पिठाच्या, याला व्यवस्थित असं हाताने आपण बारीक तोडून घ्यायचं. हे असं छान व्यवस्थित सगळ्या तोडून घ्यायच्या आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं. रवा आणि पीठ याला व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे. आता याला आहे ना असं साईडला इथेच करायचं आणि गूळ घ्यायचा. हा आपण असं बारीक चिरून घेतलेला आहे, तरी पण व्यवस्थित त्याला असं सगळं हे करून घ्यायचं. अख्खे खडे कुठेच राहता कामा नये म्हणून याला व्यवस्थित असं काढून घ्यायचं. सगळे खडे यातले फोडून घ्यायचे. आता याच्यामध्ये ना हे भाजलेलं आपलं जे खोबरं आहे ना ते पण असं हाताने तोडायचं, थोडंसं असं चुरगळून घ्यायचं. आणि आपलं तीळ आणि खसखस आणि आपल्या आवडीप्रमाणे हे ड्रायफ्रूट हे पण असे छान बारीक चिरलेले आहेत आणि वेलची आणि याची जायफळची पूड. आता हे सगळं मिश्रण आहे ना असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं हाताने, छान याला असं चोळून घ्यायचं. आता हे मिश्रण आहे ना आपण आता केलं ना, तर आपल्याला करंज्या करायच्या आधी 1-2 दिवस आधी हे सारण आपण असं करून ठेवायचं, म्हणजे हे छान मुरतं. लगेच पण केलं तरी चालतं, पण मग असं ठेवलं ना आपण एखादा दिवस 2 दिवस मुरत, तर त्याला अजून छान सगळं एकजीव होऊन अजून मस्त टेस्ट येते. याच्यावर अजिबात आता पाण्याचा वगैरे काही हपका मारायचा नाही, ना दुधाचा ना पाण्याचा. हे सारण असंच व्यवस्थित आता आपल्याला मुरून द्यायचंय थोडंसं, आणि लगेच आपण पाहिजे तर लगेच करंज्या करायला घेऊ शकतो, लगेच करंज्या बनवू शकतो. कारण आपण गूळ वगैरे सगळं घेतलेलं आहे व्यवस्थित कालवून, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम होत नाही. सगळे गुळाचे खडे व्यवस्थित असे फोडून घ्यायचे एखादा दिसला तर.
हे बघा आता आपलं सारण किती छान व्यवस्थित झालेलं आहे रेडी. आणि याचा सुगंध पण खूप छान येतोय, बघू शकतात तुम्ही. खूप मस्त आणि टेस्टी लागतात ह्या गुळाच्या करंज्या खायला. आता हे बघा पीठ आपलं छान असं व्यवस्थित एकदम नरम नरम झालेलं आहे. ते मळून मी चांगलं त्याला 15, 20, 25 मिनिटं ठेवलेलं असं दाबून, तर छान झालेलं आहे. तर मग आता याचे छान छोटे छोटे गोळे करून घेते आणि आपण लगेच आता करंज्या लाटायला घेणार आहे. आपलं सारण पण असं छान मुरलेलं आहे बघा. सारण पण मस्त मुरलेलं आहे. ते आता गुळामुळे आपल्या सारणाचा कलर जरा बदललेला आहे, पण खायला खूप टेस्टी आहे. जेवढं दिसायला ते छान दिसतंय ना, तेवढं खायला ते टेस्टी लागणार आहे. असे छान छोटे छोटे गोळे करून घेते. अशा छान पातळ अशा लाटून घ्यायच्या. लाटून लाटून ना ह्या 5-6 आपण एक सारख्या लाटून घेऊया आणि नंतर एकदम त्या भरायला घेऊया. हे बघा अशा छान व्यवस्थित लाटून घ्यायच्या. आणि इथे थोड्याशा आहे ना पिल्लूने पण अर्ध्या लाटलेल्या आहेत. हे बघा, ती जेव्हा छोटी होती ना स्कूलला, एकदम ती ज्युनियर सिनियर पासून अशा करंज्या मला लाटायला मदत करायची. आणि आता चला मी ना असं आता भरायला घेते. आता आपल्याला पाहिजे तर आपण करंज्या साच्याने पण करू शकतो, आणि हाताने करायचं असेल तर हाताने पण आपण डिझाईन वगैरे काय करायचंय त्या पद्धतीने करंज्या बनवू शकतो. आणि व्यवस्थित असं भरगच्च सारण भरायचं. त्याने कशा करंज्या पण एकदम खायला आपल्या छान लागतात भरलेल्या सारणाने. हे बघा असं व्यवस्थित किती भरलंय ना मी. मग आता हे भरल्यानंतर आपण असं फिरवून घ्यायचं आणि हे छान असं याचं तोंड पॅक करायचं. आता कापायचं असेल तर आपण याला कापून घ्यायचं. कापायचं नसेल ना तर आपण मोमोज बनवतो ना, तसं मोमोजला जशी डिझाईन करतो ना, मोमोज बनवताना कसे तोंड दाबतो, सेम त्या पद्धतीने आपण याला करायचं करंजीला. म्हणजे एक प्रकारची करंजीला अशी डिझाईन पण येते, दिसायला पण छान दिसतं आणि काय जास्त वेळ लागत नाही. आणि कापायचं असेल तर कापू शकतो, किंवा साच्याने पण करायचं असेल तर साच्याने पण करू शकतो. हे बघा सेम अशी मोमोज सारखी डिझाईन आली आहे. अशा हाताने आपण याला डिझाईन करू शकतो. चांगलं 2-2.5 चमचे मी सारण घेतलेलं आहे. एकदम अशा टम भरूनच मी करते करंज्या, कारण मग त्या खायला जास्त छान वाटतात भरलेल्या करंज्या. असं व्यवस्थित तोंड दाबून घ्यायचं. आणि असं बोटाने आपण याला छान असं हे करू शकतो.
आपल्याकडे जसा वेळ असेल तसं करायचं. वेळ असला एवढं बारीक काम करायला तर करायचं. नसला आपल्याकडे जास्त वेळ तर साचा घ्यायचा. आता मार्केटमध्ये पाहिजे तसे साचे अवेलेबल असतात. अशा हाताने पण डिझाईन छान करता येते. साच्याने पण करायचं असेल तर आपण करू शकतो. मी तुम्हाला ते पण दाखवते. हे बघा माझ्याकडे साचा पण आहे एक छान असा. याची पण एकदम सोपी पद्धत आहे. असं व्यवस्थित टाकायचं आणि असं छान भरून घ्यायचं. असं छान असं टुमटुमीत भरून घ्यायचं हे सारण आपल्या एका कप्प्यामध्ये. आणि असं थोडंसं आहे ना असं पाण्याचं बोट याला फिरवायचं. कारण आजकाल म्हणजे दिवाळी म्हटलं का किती कामं असतात. मग सगळ्यांना एवढं पॉसिबल नसतं की हाताने डिझाईन करत बसायला किंवा कापत बसायला. म्हणून आता साचे पण एवढे छान छान येतात ना की साच्यामध्ये फटाफट करंज्या होतात. हे बघा. साच्याची करंजी बघा किती छान झाली आहे आणि एकदम असं टम भरली आहे मी. हे बघा साच्याच्या एका साईडला ठेवते. इथे हाताने डिझाईन केल्या आहेत ना त्या ठेवल्या इथे आणि याच्यामध्ये साचेच्या ठेवते. मग आपण दोन्ही पण तळून घेऊया. कोणत्या जास्त छान वाटतात ना त्या मला कमेंट्स मध्ये सांगा. आणि तुम्हाला जर आवडली असेल माझी करण्याची पद्धत तर नक्की मला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मी तेल आहे ना तापायला ठेवलेलं आहे आणि आता तेल आपलं गरम झालं की नाही तर आपण हे चेक करूया. मग असं थोडंसं आहे ना आपलं पिठाचं हे घेतलेलं आहे मी गोळी आणि याच्यामध्ये टाकून चेक करते. कारण खूप पण एकदम कडक झालं ना करंजी फटकन काळी होते. तेलात सोडले की एकदम करपल्यासारखे होते पटकन. म्हणून आपल्याला करंज्या कशा जरा मीडियम अशा जरा खूप अति कडक पण नाही आणि थंड पण नाही असं मीडियम तेल आपल्याला गरम करूनच करंज्या तळायच्या आहे. हे बघा आता ही गोळी मी टाकली ती वरती आलेली आहे. म्हणजे याचा अर्थ आता आपलं तेल व्यवस्थित आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने रेडी झालेलं आहे. तर आपण ना याच्यामध्ये आता एक 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 करंज्या करून सोडून आपण तळून घेऊया. हे बघा कशा आपल्या करंज्या झाल्या आहेत ना. अशी हळूच पलटी करायची. आता आपण दुसरी सोडू शकतो. ही जी पिठाची गोळी मी टाकलेली होती ना हिला काढून घेते इथे साईडला. हे बघा आपल्या करंज्या छान अशा तळून झालेल्या आहे. याचं छान असं तेल नितरून घ्यायचं. किती व्यवस्थित झालेले आहेत ना छान. एकदम अशा जाळायच्या पण नाही. आता याच्यामध्ये आपल्या अजून बसत असेल ना एक दोन तर आपण टाकायच्या. पण याच्यात आता कसं 3 टाकलं की खूप गर्दी होईल म्हणून मी माझ्या याच्यामध्ये 2-2च तळते.
पण कधी तुमची कढई मोठी असेल तर 3-3 वगैरे पण आपण टाकू शकतो. कढई मोठी असेल तर 3-4 जशा बसतील तशा टाकायच्या आणि तळायच्या. एकदम साधी सोपी पद्धत आहे माझी. कशी वाटली तुम्हाला? नक्की कमेंट्स करा, लाईक करा. तुम्हाला आवडली असेल माझी साधी सोपी रेसिपी तर. तर हे बघा, आता आपल्या करंज्या रेडी झालेल्या आहे आणि कशा झाल्या आहे हे नक्की मला सांगा कमेंट्स मध्ये. आणि किती कुरकुरीत पण झालेले आहे, एकदम छान झालेले आहे, सॉफ्ट. मी तुम्हाला पाहिजे तर एक तोडून दाखवते. गरमच आहे ना त्या सगळ्या. हे बघा किती सॉफ्ट झाल्यात. चला मग आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.